आज मी खूप अफलातून आणि भन्नाट आयडिया आणलेली आहे आणि ही कोणीही बनवू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे। कपड्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून हे तयार करणार आहे। ब्लाउज पीसचा छोटासा उरलेला तुकडा होता त्याच्यापासून मी बनवणार आहे। तर याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 7 बाय 10 इंच आहे आणि अशा आपल्याला 2 पीस लागणार आहेत 7 बाय 10 इंचाचे। दोघांचेही मेजरमेंट सेम आहे। तर मी ते एक छोटूसा पीस घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 2 बाय 7 इंच आहे आणि आपल्याला याचा जो सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। इथे कट द्या किंवा तुम्ही खडूने मार्क केलं तरी चालेल। अशा पद्धतीने मी जे आहे ते सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि ह्या पीसचा सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। ज्या साइडने 10 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। दुसरा सुद्धा पीसचा आपल्याला सेंटर अशा पद्धतीने फोल्ड करून मार्क करायचा आहे। ज्या साइडने 10 इंच आहे त्या साइडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। तर मी ते दोघांचाही सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि याचा सुद्धा सेंटर मी मार्क केलेला। त्यानंतर आपल्याला कपड्याची सरळ बाजू एकावरती एक सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतले। त्यानंतर अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे आणि याच्यावरती सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सुद्धा शिवून घेतलेला आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे तुम्ही टॉप स्टिच सुद्धा करू शकतात। तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे टॉप स्टिच सुद्धा करून घेऊ शकतात। तर मी इथे टॉप स्टिच नाही केलेलं। तर त्यानंतर मी इथे 3 इंचावर मार्क करणार आहे। इथे आपल्याला हँडल जोडण्यासाठी आपल्याला 3-3 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर मी दोन्ही बाजूने 3-3 इंचावर मार्क करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हँडल घ्यायचे आहेत। तर हँडलची जी रुंदी आहे ती मी 1.25 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती मी इथे 14 इंच घेतलेली आहे। तर जिथे आपण मार्किंग केली होती तिथे आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते हँडल ठेवून द्यायचे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला इथे हँडल ठेवायचे आहेत आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही जे हँडल आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि आपला जो हा भाग आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला चेन लागेल। तर 10 इंच लांबीची मी चेन घेतलेली आहे आणि चेनचा सरळ बाजू कपड्यावरती ठेवून मला इथे शिवून घेतलेला आहे। मी दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ते आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। हँडल अशा आपल्याकडे ओढायचे आहेत आणि मग आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी लेस घेतलेली आहे फ्रिलवाली आणि इथे आपल्याला सरळ लावायची आहे। तरी ही ऑप्शनल लेस आहे, तुमच्याकडे असेल तरच लावा, नसेल तर नाही लावली तरीही चालेल, पण दिसायला सुंदर दिसते। अशा बॅग ज्या आहेत त्या डिझायनर दिसतात। तर इथे जे आहे ते मी फ्रिलची लेस आहे ती लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूंनी। त्यानंतर आपल्याला इथे एक रनर लागणार आहे। तर रनर आपल्याला हे जे आहे ते चेन आपल्याला बंद करून घ्यायची आहे रनरमध्ये, चेन रनरमध्ये टाकून आणि मग आपल्याला रनर काढून घ्यायचा आणि परत आपल्याला रनर जे आहे ते चेनमध्ये टाकायचं आहे दोन्ही बाजू बंद असण्यासाठी। तर मी ते रनर जे आहे ते परत आतमध्ये टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने सेंटरमध्ये ठेवायचे आहे रनर आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला चेन आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने काढून आपल्याला चेन एकावरती एक ठेवून आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सरळ शिवून घ्यायचा आहे ओपन भाग। तर दोन्ही बाजूने जे आहे ते मी शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। तर आपला हा बेस तयार केलेला आहे आपण। तर आपण आधी बेस कट करायचो, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की बेस मी कट करत असेल 1 बाय 1 किंवा 1 बाय 1 इंचाचा मी बॉक्स कट करत असते। कधी कधी मी 2 बाय 2 इंचाचा सुद्धा बॉक्स कट करत असते। तर इथे मी आपण बॉक्स जो आहे तो कुठेही कट न करता तयार केलेला आहे। ज्यांना कुणाला बेस कट करायला प्रॉब्लेम होतो, ज्यांना कुणाला बेस जो आहे तो त्यांचा वाकडा तिरपा होत असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि आपली जी बॅग आहे ती आम्ही आतून बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता आकार किती सुंदर असा तयार झालेला आहे। बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे। तर याची जी लांबी आणि रुंदी आहे ती 8.5 इंच याची रुंदी तयार झालेली आहे आणि याची लांबी जी आहे ती 6.25 इंच तयार झालेली आहे। तर खूप छान अशी बॅग आपली तयार झालेली आहे। याचा बेस जो आहे तो 2 इंचाचा तयार झालेला आहे। बेस आपण कुठेही कट न करता आपल्याला हे तयार केलेलं आहे, नक्कीच ट्राय करून बघा
आणि तुम्हाला ही आयडिया आवडली का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण बेस कुठेही कट न करता हे तयार केलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला सामान टाकून दाखवते. तर यामध्ये मी नारळ ठेवणार आहे. तर बरंचसं मोठं नारळ आहे यामध्ये बसतं. आणि तुम्ही ही बॅग जी आहे ती मंदिरात सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुमचे पूजेचे जे साहित्य आहे ते तुम्ही टाकून यामध्ये घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीने खूप मोठी बॅग आहे. नक्कीच तुम्ही तुम्हाला कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकतात किंवा हळदी कुंकवासाठी सुद्धा गिफ्ट म्हणून तुम्ही ही बॅग जी आहे ती अशा बनवून देऊ शकतात. तर हळदी कुंकवाच्या सुद्धा मी इथे डब्या ज्या आहेत ते ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.